किती पूजला देव, देव अजून पावला नाही. कुठं राहतो कुणास ठाऊक, अजूनपर्यंत घावला नाही. मंदिरासमोर लुटली इज्जत, हा बघत बसला पोरीला. रक्षण करतो मनाला, अन स्वतःच गेला चोरीला. हातात धरून धारदार शस्त्र, कधी चोरामागे धावला नाही. कुठे राहतो कुणास ठाऊक, अजूनपर्यंत घावला नाही. सगळं काही तोच देतो, तोच पुरवतो सगळ्यांची हौस. शेतकरी बघतो आभाळाकडे, मग गेला कुठे पाऊस. खूप केले हरी हरी तरी, मुखात कधी मावला नाही. कुठं राहतो कुणास ठाऊक, अजूनपर्यंत घावला नाही. कधी स्वतः राहुनी उपाशी, भूक त्याची भागवली. हा म्हणे नैवेद्यावर थोडी, साखर का नाही मागली. आहार त्याचा वाढत गेला, कधी एका बकऱ्यावर भागला नाही. कुठे राहतो कुणास ठाऊक, अजूनपर्यंत घावला नाही. नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. माणसात देव शोधणारा संत म्हणून ज्यांची अशी ओळख आहे, अशा संत गाडगे महाराजांबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. मित्रांनो, मी माझ्या पाहण्यात आलं आहे की जास्तीत जास्त लोक असे व्हिडिओ पाहत नाहीत. पण मित्रांनो, तुमच्या घरच्यांना, तुमच्या लहान मुलांना असे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या लहान मुलांना असे व्हिडिओ दाखवा, जेणेकरून त्यांचंही प्रबोधन होईल. आपली भावी पिढी घडवताना आपल्या इतिहासात जे संत जाणकार होते, त्यांनी काय काय लिहून ठेवलं, काय काय शिकवण दिली आहे, यांचा थोडक्यात उल्लेख आपल्याला करता येईल. तर मित्रांनो, आज आपण जाणूया संत गाडगे महाराजांबद्दल. मित्रांनो, असा हा संत ज्याला आपण माणसात देव शोधणारा संत असं म्हटलं जातं. टेंभुजी झिंगराजी जानोरकर, ज्यांना सामान्यतः संत गाडगे महाराज आणि गाडगे बाबा म्हणून ओळखले जाते. हे एक समाजसुधारक, कीर्तनकार आणि संत होते, ज्यांनी महाराष्ट्रात सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी साप्ताहिक उत्सव आयोजित केले. त्याने त्यावेळी ग्रामीण भारतीय भागात खूप सुधारणा केल्या. आजही अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आहेत. संत गाडगे बाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याच्या शेंडगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव टेंभुजी झिंगराजी जानोरकर, तर त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर. 1892 साली त्यांचे लग्न झाले. कमलापूर तरोड तालुक्यातील दर्यापूर जिल्हा अमरावती येथील धनाजी खंडाळकर यांची कन्या गुंताबाई यांच्याशी टेंभूचा विवाह पार पडला. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडधोडाचे जेवण दिले होते. त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचेही काही अडले नडले, कुठेही काही काम करायचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत असत. 1 फेब्रुवारी 1905 रोजी पहाटे सुमारे 3 वाजता वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला होता. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले
ते एक प्रवासी सामाजिक शिक्षक होते. पायात फाटलेले चप्पल आणि डोक्यावर मातीची वाटी घेऊन ते पायी प्रवास करायचे आणि हीच त्यांची ओळख होती. गावात प्रवेश केला की लगेच गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करत असत आणि काम आटोपल्यावर ते स्वतः गाव स्वच्छ केल्याबद्दल लोकांचं अभिनंदन करायचे. गावातील लोक त्यांना पैसे देत असे, मात्र बाबा तो पैसा समाजाच्या विकासासाठी आणि भौतिक विकासासाठी वापरायचे. लोकांकडून मिळालेले पैशातून महाराज गावोगावी धर्मशाळा, शाळा, रुग्णालये, प्राण्यांचे निवारे बांधत असत. गावाची स्वच्छता केल्यानंतर ते संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करत असत. त्यांच्या कीर्तनाद्वारे ते लोकोपयोगी आणि समाज कल्याणाचा संदेश देत असत. आपल्या कीर्तनात ते लोकांना अंधश्रद्धेच्या भावनाविरुद्ध प्रबोधन करत असत. संत कबीरांच्या दोहेचा त्यांनी आपल्या कीर्तनाचा वापर करत असत. गाडगेबाबा हे खऱ्या अर्थाने निस्वार्थी कर्मयोगी होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा, गोठा, शाळा, रुग्णालये, वसतिगृह बांधली होती. दान म्हणून आलेल्या पैशाची त्यांनी हे सर्व बांधण्यासाठी वापर केला होता. पण या महामानवाने त्याच्या संपूर्ण आयुष्यात स्वतःसाठी झोपडीही बांधली नाही. आपले आयुष्य धर्मशाळेच्या वरांड्यात किंवा जवळच्या झाडाखाली घालवले. गुरुदेव आचार्यजींनी अगदी बरोबर म्हटले आहे, एक लाकूड, फाटलेली चादर आणि खाण्यापिण्यासाठी एक मातीचं पात्र आणि कीर्तन करताना झापली ही त्यांची संपत्ती होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांना मातीच्या भांड्यांचे गाडगे बाबा आणि इतर ठिकाणी चिंध्यांचे बाबा असे संबोधले जात असे. त्यांचे खरे नाव आजपर्यंत त्यामुळे कुणालाही माहीत नाही. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता, जनजागृती आणि सामाजिक क्रांतीचे अखंड स्रोत असलेल्या संत गाडगेबाबा यांचे देवसदृश सौंदर्य व सुडौल शरीर, गोर वर्ण, भारदस्त कपाळ आणि प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे लोक त्यांना डेबूजी म्हणू लागले. त्यामुळे त्यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर झाले. गौतम बुद्धाप्रमाणे त्यांनी 1905 मध्ये पीडित मानवतेला मदत करण्यासाठी आणि समाजाची सेवा करण्यासाठी घर सोडले. त्यांनी मध्यरात्री एक लाकडी आणि मातीचे भांडे घेऊन घर सोडले, ज्याला गाडगा किंवा लोटा म्हणतात. दया, करुणा, बंधुता, सौदार्य, मानव कल्याण, परोपकार, निराधारांना मदत करणे या गुणांचे भांडार असलेले बुद्धाचे आधुनिक अवतार डेबूजी सन 1905 ते 1917पर्यंत साधकाच्या अवस्थेत राहिले. डेबूजी नेहमी आपल्या जवळ मातीचं भांडे ठेवत. यामध्ये ते अन्न खात असत, पाणीही पित असत. महाराष्ट्रात मडक्याच्या तुकड्याला गडगा म्हणतात, त्यामुळे लोक त्यांना गाडगे महाराज असे म्हणू लागले. तर काही लोक त्यांना गाडगे बाबा असे संबोधू लागले. समाजकारण आणि समाज सुधारणा यातून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला ते संबोधन करत असत. 14 नोव्हेंबर 1956 रोजी संत गाडगे महाराज पंढरपूर येथे कीर्तन झाले आणि तेच त्यांचे अखेरचे कीर्तन ठरले. 20 डिसेंबर 1956 रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव येथे त्यांचा मृत्यू झाला.
गाडगेनगर अमरावती येथे त्यांचे स्मारक आहे. संत गाडगे महाराज यांचे उपदेश साधे आणि सोपे होते. चोरी करू नये, कर्ज काढू नये, व्यसनाच्या आहारी जाऊ नये, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नये, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नये, असे ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांना सांगत असत. देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला होता. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानित असत. मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी शिष्य नाही, असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा वापर करत असत. संत गाडगेबाबांचे दशसूत्री संदेश आपण पुढील प्रमाणे पाहूया. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध पंगू रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुःखी व निराशांना हिंमत, गोरगरिबांना शिक्षण. अशा प्रकारे संत गाडगे महाराजांचे अगदी साधे सोपे असे नियम होते. त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून साध्या सोप्या शब्दात सर्वांना शिकवण दिली होती. असे हे गाडगे महाराज म्हणजे आजच्या काळात एक आदर्शच म्हणावा लागतील. कारण आजच्या या प्रदूषणाच्या काळात, आजच्या या प्रदूषणाच्या दिवसात आपण गाडगे महाराजांचं जे काही शिकवण आहे ती आपण पाळली पाहिजे. मित्रांनो, आपण आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला की आपोआपच रोगराई दूर होईल. आपण जी आजूबाजूच्या परिसरात घाण करतो ती घाण दूर केली पाहिजे. आणि मला वाटतं हीच शिकवण देणारा संत आपल्या महाराष्ट्रात जन्माला आला, त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या मुलांना दाखवायला विसरू नका, जेणेकरून संत गाडगे बाबांची महती अगदी छोट्या मुलांपर्यंत समजेल. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.